हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी दादासाहेब लोखंडे, जिल्हा उपप्रमुख, पक्षवाढीच्या कामासंदर्भात सांगायचं जर झालं तर सोलापूर जिल्हा प्रमुख आदरणीय महेशजी चिवटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना परवा 4 दिवसापूर्वी साहेबांना फोन केला की साहेब, आपल्या शिवसेनेमध्ये तळागाळामध्ये ग्रामीण भागामधून महिला भगिनी असतील, युवक कार्यकर्ते असतील, हे आपल्या सेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। साहेबांनी अतिशय कौतुक केल्यामुळे आम्ही 6-7 गाड्या घेऊन जवळजवळ 25-30 कार्यकर्ते घेऊन त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन काम करत असणारा एक कार्यकर्ता विजयराज कोकणे साहेब, त्यांच्या बरोबर आलेले जवळजवळ आपले रावसाहेब कोकाटे असतील, गणेश चिंतामणी खंडागळे असतील, शिवदत्त तानाजीराव भोळे असतील, भाऊसाहेब मगर असतील, आकाश लोखंडे असतील, जय मिचळ असतील, धीरज जावळे असतील, गौतम कांबळे असतील, बुद्धभूषण कांबळे असतील, राज कोकाटे असतील, तुषार बनसोडे असतील, सिद्धार्थ गवळे असतील, रितेश गायकवाड असतील, लक्ष्मण धोत्रे असतील, संतोष रुपटक्के असतील आणि महिला भगिनीमध्ये नीता शिंदेताई असतील, रोहिणी आहिरेताई असतील, संगीता राजू पिसे असतील, रुपाली अण्णासो जाधव असतील, रोहिणी अनिल गायकवाड असतील, सोनाली रणजित लोखंडे असतील, आयेशा शरफुद्दीन शेख असतील, विजया संतोष रुपटक्के असतील, यांनी सगळ्यांनी मिळून आमचे तालुका उपप्रमुख आदरणीय तानाजीराव भोळे यांच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली हा फार मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे। या ठिकाणी फार मोठा दांडगा अनुभव असलेला कार्यकर्ता विजय कोकणे, गेली अनेक वर्ष समाजहिताचं काम करत असल्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना अकलूज शहराच्या शिवसेना युवक अकलूज शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहेत आणि जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे साहेब यांच्याकडं आरोग्य खातं असल्यामुळं आणि आरोग्यावर चांगल्या प्रकारचं ते काम करत असल्यामुळं सोलापूर जिल्हा सदस्य म्हणून पण त्यांनी त्यांच्या ठिकाणी त्यांना घेतलेलं आहे। वैद्यकीय उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत त्यांना तालुका पश्चिम भाग, पूर्व भाग तालुका प्रमुख म्हणून सुद्धा नियुक्ती, म्हणजे जवळपास 3 पदावर त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये जेवढ्या काही गाव वाड्या वस्ती असतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा उभारणार आहे। त्याचबरोबर आरोग्य दूत म्हणून काम करणार, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दवाखान्यामध्ये कुठलीही अडचण असली त्या ठिकाणी अहोरात्रपणे जाऊन त्या ठिकाणी सहकार्य करणं, पक्षाचं विजन, पक्षाचं नवीन धोरण, पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं, हे काम करण्याचं काम ते करणार आहे। पक्षाचं सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय सामाजिक धोरण काय असणार आहे? आमचं धोरण असं आहे की गाव तिथं कार्यकर्ता आणि गाव तिथे शिवसेनेचा उद्योजक तयार झाला पाहिजे, म्हणून बिगर व्याजी 10 लाख रुपये कर्ज आम्ही शिवसैनिकाला देण्याचं काम करणार आहे। त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रेरणेने सामान्यातला सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेना करत आहे। आज आपण बघताय शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेवर घेण्यात आलेला आहे, म्हणजे एक पुरोगामी विचाराची एक महिला भगिनी एक प्रवक्त्या होत्या शिवसेनेच्या, आणि त्या अशा आमच्या माय भगिनींना जर राज्यसभेवर जर त्यांनी घेतलं असेल तर याच्या पलीकडचं महिला सबलीकरणाचं फार मोठं काम हे कुठल्याच पक्षानं केलं नसेल असं मला वाटतंय। आता गेली 4,450 कोटी रुपये रुग्णांना मदत वैद्यकीय कक्षामार्फत करण्यात आलेली आहे। प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये मोफत अँब्युलन्स सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देणार आहे, मोफत शिबिरांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहे।
शिंदे साहेबांनी जेवढं काही या ठिकाणी शासकीय योजना आणलेल्या आहेत ते योजना तळागाळापर्यंत कशी पोहोचतील, नवीन उद्योजक कशा पद्धतीने तयार होतील, भरतशेठ गोगावले साहेब रोजगार हमी मंत्री आहेत, गावाचा विकास कशा पद्धतीने होईल, फलोत्पादन मंत्री पुन्हा त्यांच्याकडे खात आहे, शेतकऱ्यांची सुद्धा कशा पद्धतीनं योजना त्या त्या भागामध्ये कशा पद्धतीने पोचतील, गावाचा विकास यांच्या माध्यमातून कसा करता येईल, कार्यकर्त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने तळागाळापर्यंत जाऊन अंमलबजावणी करता येईल, हे आम्ही काम करणार आहे. करमाळा या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये अकलूजचे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते विजयभाऊ कोकणे यांनी देखील प्रवेश केलेला आहे. त्यांच्या प्रवेशावर त्यांचं मत आपण जाणून घेऊया. नमस्कार विजयभाऊ. नमस्कार. का शिवसेना पक्षामध्ये का प्रवेश केलेला आहे आपण? शिवसेना पक्षात का प्रवेश केला कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष वाढवण्यासाठी आणि त्यांचं काम मला फरक पडलेलं आहे. कारण की गोरगरीब जनतेला निमेरातचं जाऊ किंवा कधीही करू दवाखान्याचं काम 10 लाखाच्या पर्यंत जी योजना आहे ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने ती बसवली जाते. परंतु तळागाळात पहिल्यांदा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, मग नेता मोठा झाला पाहिजे. ही शिंदे साहेबांचं काम ही मला सगळ्यात आवडलेलं आहे. कारण की आता आपण बघतो पहिला नेताच मोठा होतो पण कार्यकर्ता हा असं आहे. पण आता शिंदे साहेबांच्या एक एवढं मोठं धोरण बघितलं मी. शिंदे साहेबांचं काम एवढं भारी छान आहे. तुम्ही कुठेही जावा फक्त शिंदे साहेबांचं नाव सांगा. पण मी शिंदे साहेबांचं बी काम असं करणार आहे की प्रत्येक गाववाड्यात जाऊन शिंदे साहेबांची शाखा जिथं शिवसेना पोहोचवणार आहे, एवढं सांगतो मी तुम्हाला. जिल्ह्याचे चिवटे साहेब यांनी मला पद दिलेलं आहे आणि मी गोरगरीब जनतेला निमेरातचं कधीही मला कॉल केलं तरी मग कुठलंही काम असणार त्यांचं त्या कामाला निमेरातचं मी तिथे जाऊन चिवटे साहेबाच्या आशीर्वादाने व एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने मी ते काम आहे ना निमेरातचं असो नाही तर कधीही असो तिथे 0 मिनिटात तिथे न्याय देणार. कुठलं पद कुठलं आहे? अकलूज शहराध्यक्ष पद आहे माझ्याकडे शिवसेना युवाचं. समन्वयक सदस्य आणि वैद्यकीय तालुका प्रमुख पद मला चिवटे साहेबांनी दिलेलं आहे. आजपर्यंत आपण किती वर्ष दलित चळवळीत काम करतो? मी आजपर्यंत एक 10-15 वर्ष झालं दलित समाज म्हणजे चळवळीचं काम करतो आणि ती पत्तेपणे एक निष्ठावून एक नंबर काम केलेलं आहे. मी प्रत्येक जणाला न्याय दिलेला आहे. आता शिंदे सेनेत जायचं का वाटलं? शिंदे साहेब जायचं म्हणजे काय मत आहे, आपल्या गोरगरीब जनतेला न्याय भेटत नाही पण तिथं गेल्यानंतर हमखास आपल्याला न्याय भेटणार आहे. कारण की सगळ्याच गोरगरीब जनतेला न्याय भेटणार, दलित समाजाला न्याय भेटणार आहे ही मी गॅरंटी म्हणून सांगतो तुम्हाला. कारण आता अवस्था बघतो आपण, तुम्ही डिपार्टमेंटची अवस्था बघता, दवाखान्याची अवस्था बघता, ही काम आपल्याकडून म्हणजे काय ठिकाणी होऊ शकत नाही. मग तिथं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिटिशियन असो किंवा दवाखान्याचं काम असो किंवा आता कुठलंही काम असो ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे काम होणार आहे आणि ह्याची खात्री मला पूर्णपणे झालेली आहे. कारण मी स्वतः तुझं 1-2 काम शिंदे साहेबांच्या मार्फत केलेले आहेत. आपल्यासोबत मदर बॉडीचे महेश पवार देखील या ठिकाणी आहेत. ते आपली भूमिका मांडतील. काय असेल आपली भूमिका? सर्वप्रथम आता आमचे जिवलग दोस्त विजयभाऊ कोकणे यांनी परवाच प्रवेश केला व त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी जी टाकली त्या जबाबदारी ती पूर्णपणे उतरतील याची मला खात्री आहे. सर्वप्रथम त्यांचं पहिल्यांदा शिवसेना पक्षामध्ये मी स्वागत करतो अकलूज शहर प्रमुख या नात्याने. तर इथून पुढं कोकणे असतील, मी असेल, दादासाहेब असतील, भोळे पटेल असतील, हे आम्ही पूर्ण शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहे. आणि गाव तिथं शाखा आणि अकलूज मध्ये पुढील 15 दिवसामध्ये एक 11 शाखेचं नियोजन आम्ही करतोय. तर त्या 11 शाखेसाठी भरतशेठ गोगावले साहेब मंत्री यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेनेचं पूर्ण काम आम्ही करणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशी फाईट पाहायला मिळते इनडायरेक्टली का असेल, त्यावर काय म्हणा? नाही, त्यांच्या पक्षाचं काम ते करते, ते आमच्या पक्षाचं आम्ही काम करतोय. प्रत्येकाला पक्षाचा अभिमान असतोय, त्यामुळे आम्हाला पक्षाचा आमचा अभिमान आहे. पण निश्चित प्रमाणे आम्ही
आमच्या पक्षाचं काम जास्त करू व आमच्या पक्षाची ताकद जास्त वाढवून देऊ आम्ही. आपल्यासोबत उर्लवंग भागातील एकनाथ शिंदे गटातील खूप मोठे नेते भोळे पाटील आपल्यासोबत आहेत. तर त्यांचंही आपण नुकत्या झालेल्या पक्ष प्रवेशावर मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भोळे साहेब, अलीकडील काळामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश वाढलेले आहेत, तर काय सांगाल यावर? जय महाराष्ट्र. पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे तालुक्यात, जिल्ह्यात. साहेबाचं काम जोरात चालू आहे. शिंदे साहेबांचं, भरशी साहेबांचं. 2-3 मंत्री आपल्या जिल्ह्यात सारखे आहेत आणि काम चांगल्या पद्धतीने चालू आहे साहेबांचं. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं, सगळ्या समाजाला एकत्र घ्यायचं, न्याय चालू आहे. आज दादासाहेबचं काम जोरात चालू आहे. दादासाहेब लोखंडे साहेबांचं, त्यांना जबाबदारी मोठी दिलेली आहे साहेबांनी वरनं. आज भाऊ आलेले आहेत, त्यांच्या जबाबदारी दिलेली आहे. महेश भाऊ पवार आहेत, त्यांच्या जबाबदारी मोठी आहे आणि जिल्ह्यात चांगलं काम चालू आहे. त्यामुळं साहेबाचं काम चांगलं असल्यामुळं पक्ष वाढवायला चांगली संधी आहे. सपोर्ट मिळतो का वरून? हो, मिळते. हो, मला स्वतःला अनुभव आहे. आज मी छोटासा कार्यकर्ता आहे. कॅबिनेट मंत्री बरेचसे साहेब माझ्या घरी येऊन आलेले होते मेळाव्याला आणि न्याय दिलेला आहे आणि मी शिंदे साहेबांना भेटलेलो आहे. शेतकऱ्यांना न्याय दिल्याचं काम चालू आहे शिंदे साहेबांनी. सर्वसामान्य शेतकऱ्याची काय अडचण असली तर बरेचसे साहेब डायरेक्ट फोन लावते, ते आमचे फोन उचलते ते. आणि सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक संजय साहेब, आमदार साहेब, त्यांचं आमचं बी संबंध चांगले आहेत आणि काम करायसाठी आम्हाला ताकद दिलेली आहे पक्षवाढीसाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम चालू आहे. भाऊचा निरोप तिथं पोहोचवलेला आहे, चालू आहे. दादासाहेब लोखंडेंनी काम चालू आहे, पक्ष प्रवेश चालू आहे. आणि आम्ही चौटे साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे. करमाळ्यात बरेच त्यांच्यामुळे शिकाय मिळेल आम्हाला. जिल्हा अधीक्षक साहेबांकडून भरपूर शिकाय मिळेल आहे तिथं. शिवसेनेमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये जे काही जुने कार्यकर्ते आहेत वरच्या पश्चिम भागातील, त्यांचं आणि आता जे काही निवडी झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही प्रमाणात दुरावा दिसतो. नाही, तसं काय नाही, चालू आहे. सगळे एकत्रच आम्ही काम करत आहे, त्यामुळे काय अडचण नाही, तसं काय वाटत नाही, काय नाही. आम्ही सगळे एकत्रच करतोय. कार्यकर्ता म्हणून सगळे काम करत आहेत. साहेबाचा जे कार्यकर्ता काम करल तीच पुढे जाईल.